कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब। श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला। पारंपरिक उत्पादनांना नाविन्याची जोड देत कोकणच्या मेव्याला नव्या स्वरूपात सादर करण्याचे उत्कृष्ट काम महिला बचत गट करत असल्याचे रानडे यांनी यावेळी सांगितलं। गारमेंट आणि पॅकेजिंग क्लस्टर सुरू होत असून सरसच्या माध्यमातून महिला बचत गटांचे सक्षमीकरण अधिक मजबूत होत असल्याचे त्यांनी नमूद केले। 28 तारखेपर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनाला सर्वांनी भेट देऊन मनसोक्त खरेदी करावी आणि महिलांचा उत्साह वाढवावा असं आवाहन त्यांनी केले। उद्घाटन प्रसंगी प्रकल्प संचालक विजय सिंह जाधव, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य अजगेकर, कार्यकारी अभियंता भारती बिराजे, सरपंच कल्पना पखिये, निलेश कोल्हटकर, गटविकास अधिकारी चेतन शेळके आदी मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवलेल्या हिरकणीसारख्या बचत गटांचा उल्लेख करत रानडे यांनी महिलांच्या कामगिरीचे कौतुक केले। दीपप्रज्वलनानंतर मार्गदर्शन, प्रस्ताविका, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सोहळा पार पडला। यानंतर रानडे यांनी सर्व स्टॉलची पाहणी करून महिलांना शुभेच्छा दिल्या। आज श्री क्षेत्र गणपतीपुळे देवस्थानच्या आवारामध्ये रत्नागिरी जिल्हा सरस 2025-26चं उद्घाटन झालेलं आहे। हे प्रदर्शन या ठिकाणी 24 डिसेंबरपासून 28 डिसेंबरपर्यंत असणार आहे। यामध्ये 62 विविध उत्पादनांचे स्टॉल आहेत, ज्यामध्ये खाद्यपदार्थ, पारंपरिक पदार्थ, कलाकुसरीच्या वस्तू आणि इतरही बरंच काही आपल्याला खरेदी करायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे इथे अतिशय रुचकर, चविष्ट रत्नागिरी जिल्ह्याची खासियत असणारे पदार्थ असणारे 15 फूड स्टॉल्सही आहेत। तरी या प्रदर्शनाला रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आणि या ठिकाणी या वर्षाखेरीला येणाऱ्या पर्यटकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असं मी आवाहन करते आणि आमच्या बचत गटांना या माध्यमातून आपण प्रोत्साहन द्यावं, यांच्या कष्टाचं कौतुक करावं।